आता मी एक कस्टमरला आणून सोडलो. ते कस्टमर मला मध्ये मध्ये एवढा किटकिट किटकिट करत होता ना. आता काय सांगायचं, मला म्हणतंय रॉंग साईडनं गाडी घ्या. इथून इथं पलीकडे गेले की लगेच आपलं हे टर्न येते ना, हे ते रॉंग साईडनं घ्या. आपण 2-2 वडापावर दिवसा काढायचं ना, 5-10 रुपयासाठी डायरेक्ट बचक्यानं 1,500 रुपये लागल्यावर कुणाचं झोपील का 8 दिवस सांगा मला. बरं उगाच की 5-10 रुपयासाठी तुम्ही रॉंग साईडनं गाडी घालायला लावणार आम्हाला हां. आणि 1,500 रुपये बचक्कीने लागल्यावर कसं होईल आमचं. मी आलो टेन्शनमध्ये, म्हटलं मीटर प्रमाणे देऊच नका पैसे, देऊच नका तुम्ही पैसे, पण मी रॉंग साईडनं गाडी घेणार नाही म्हणलं. बरोबर आहे की नाही मित्रांनो. आपण एक 14-15 घंटे कामं करायचे, कष्ट करून आपण थोडेफार पैसे कमवायचे, आणि बचक्कीने एका झटके जर 1,500 रुपयाला फाईन बसलं, आपणाला 8 दिवस झोप येईल का सांगा तुम्ही मला. तर तुम्ही बी असं चुकी करू नका. उगा एखादी 5 रुपयासाठी कस्टमर म्हणतं मेरे को लेट हो रहा है, मेरे को. अरे आम्हाला कुठं 15-15 घंटे काम करायचं शौक आहे का? आहे का आपणाला शौक 15-15 घंटे काम करायचं? बाहेर गेल्यावर बाहेरचं टेन्शन, घरी गेल्यावर घरचं टेन्शन. एखादी सामान्य माणूस काय काय तर म्हणून सण करायचं सांगा तुम्ही. 2-2 वडापाव खाऊन दिवसभर आपलं वेळ काढायचं. तर मित्रांनो तुम्ही म्हणताल अजून ह्यानं का असं का ओरडूला आले, मी जोरात बोलायला, बाकी काय नाही. अरे हसू बी येते मला, टेन्शन बी येते. आईच्या गावात आईच्या गावात म्हटल्यासारखं काम झालं. तर कसं हसण्यावर नेऊ नका गोष्टी. एखाद्या 1,000-1,500 रुपये लागलं का फाईन, मग 8 दिवस झोप येणार. असली चुकी करायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं शरीराकडे लक्ष द्या बरं का. उभं आपण आता हाय रिक्षावाल्यांना सवय आता 2-2 वडापाव खाऊन चहा पिऊन दिवसा काढायचं, पण शरीर आहे तर सगळं आहे भावानो. टाईमवर जेवण करायचं हवा. आजच मी उपाशी पडलो बरं काय. 1-2 प्रॅक्टिस खाऊन आपला दिवस भागला. आता निघालो घरी मी. आता मला लागले जोरात भूक, जाऊन गरम गरम पोळ्या खातो. आज सण आहे. ठीक आहे, टाटा बाय बाय.